नमस्कार. निवडणुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात आकडे. कोण जिंकलं, कोण हारलं. पण खरं तर निवडणुका म्हणजे फक्त एवढंच नसतं. आज आपण या आकड्यांच्या पलीकडे बघणार आहोत. थेट नांदगावच्या मातीत उतरून तिथल्या लोकांच्या मनात डोकावणार आहोत. हा जो जनादेश आहे ना, त्याचा खरा अर्थ काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात नांदगावला एक विशेष महत्त्व आहे. पण आज आपण नांदगावला फक्त एक मतदारसंघ म्हणून नाही पाहणार, तर एक केस स्टडी म्हणून अभ्यासणार आहोत. कारण अनेकदा असं होतं की इथून मिळालेले धडे हे संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो. आपला उद्देश इथे कोणत्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर टीका-टिप्पणी करण्याचा नाहीये. आपल्याला व्यवस्था समजून घ्यायची आहे, तिचं विश्लेषण करायचंय. आपण निवडणुकीच्या आकड्यांना प्रशासनाच्या जबाबदारीशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांच्या सन्मानाशी जोडून पाहणार आहोत. चला तर मग आता मोठ्या चित्रावरून थेट जमिनीवर उतरूया. काय आहे नांदगावची ओळख? इथली अर्थव्यवस्था, इथली माणसं, त्यांची स्वप्न आणि त्यांच्या चिंता या सगळ्या गोष्टी शेतीभोवतीच फिरतात. त्यांच्या रोजच्या जगण्यातले खरे मूळ प्रश्न काय आहेत ते आधी समजून घेऊया. बरं, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न पाणी. अनियमित पाऊस आणि सिंचनाच्या सुविधा तर नावापुरत्याच. यामुळे होतं काय, इथला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. अहो, शेतीसाठीच नाही तर जगण्यासाठी सुद्धा पाणी हा इथं जीवनमरणाचा प्रश्न बनलाय. हे काही फक्त कागदावरचं धोरणात्मक अपयश नाहीये, हा तर लोकांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे. पाण्याची लढाई तर सुरूच आहे, पण त्याचबरोबर दुसरी लढाई आहे कर्जाची. द्राक्ष आणि कांद्यासारख्या पिकांना मिळणारे भाव कधी वर कधी खाली. खतं, बियाणांचा खर्च तर वाढतच चाललाय आणि ऊसाचे पैसे वेळेवर मिळतील याची काही खात्री नाही. या सगळ्यामुळे शेतकरी कर्जाच्या अशा एका चक्रात अडकलाय की त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य होऊन बसलंय. आता शेतीतली ही परिस्थिती बघून पुढची पिढी शिक्षण घेते, मोठी स्वप्न पाहते. पण शिकून तयार झाल्यावर स्थानिक पातळीवर नोकरीच्या संधीच उपलब्ध नाहीत. मग काय, त्यांना शहरांकडे धाव घ्यावी लागते. याचा परिणाम असा होतो की मतदारसंघात हुशार तरुण असूनही विकासाची गाडी थांबल्यासारखी वाटते. आणि ह्या सगळ्या समस्यांवर जणू काही मीठ चोळल्यासारखी आहे महागाई. पेट्रोल, डिझेल घ्या किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू, प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला भिडलेत. याचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना. त्यांचं महिन्याचं बजेट पूर्णपणे कोलमडून पडतं आणि रोजचं जगणंच एक आव्हान बनून जातं. पाणी, कर्ज, नोकरी, महागाई या सगळ्या समस्यांमधनं जाताना जेव्हा एखादा माणूस म्हणतो की आमचं कुणीच ऐकत नाही, तेव्हा ते एक वाक्य सगळं काही सांगून जातं. हे फक्त शब्द नाहीत, ही आहे प्रशासन आणि लोकांमध्ये पडलेली एक खोल दरी. आपल्याकडे दुर्लक्ष होतंय, ही मनात खोलवर रुजलेली भावना आहे. आणि हीच गोष्ट थेट आपल्या संविधानाने दिलेल्या मानवी प्रतिष्ठेच्या मूल्याशी जोडली जाते. कारण जेव्हा पाणी आणि रोजगारासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा केवळ एखादं धोरण अपयशी ठरत नाही, तर माणसाचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा पणाला लागते. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत आपण लोकांच्या भावना आणि जमिनीवरची परिस्थिती पाहिली. आता वळूया त्या ठोस आकड्यांकडे जे 2024च्या निवडणुकीची कहाणी अगदी स्पष्टपणे सांगतात. कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. 89,874 हो, 89,874 हा एकच आकडा महाविकास आघाडीचा म्हणजे मवियाच्या पराभवाचं सगळं चित्र स्पष्ट करतो. एवढ्या मोठ्या मतांच्या फरकाने जागा हातातून गेली. हा फक्त आकडा नाहीये, हा मतदारांनी दिलेला एक स्पष्ट आणि मोठा संदेश आहे. या निकालामागे खूप मोठं कारण आहे, ते म्हणजे मतदानाची वाढलेली टक्केवारी. 2019मध्ये जे मतदान जेमतेम 60% होतं, ते 2024मध्ये थेट 77% गेलं. ही जी 17% वाढ आहे ना, ती फक्त एक आकडा नाही, तर एक राजकीय लाट होती. आणि या लाटेचा थेट फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच NDAला झाला. पण ही घसरण काही एका रात्रीत झालेली नाही. जरा हा आलेख बघा. गेल्या 20 वर्षांपासून या मतदारसंघात मवियाच्या घटक पक्षांची मतं कमी कमी होत चालली आहेत. 2004मध्ये 39%वरून आज ती जवळपास शून्यावर आली आहे. यावरून एकच दिसतं की मतदारांचा विश्वास हळूहळू पण सातत्याने कमी होत गेला आहे. मग प्रश्न उभा राहतो की असं झालं तरी का? ही सगळी व्यवस्था, हा जनाधार असा मोडकळीस का आला?
चला आता वरवरच्या कारणांच्या पलीकडे जाऊन ह्या पराभवामागची मूळ प्रणालीगत कारणं काय आहेत त्याचं विश्लेषण करूया. नेमकी कोणती संस्थात्मक कमजोरी यामागे होती? दोन्ही आघाड्यांच्या अवस्थेतला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट आहे. एका बाजूला मवियाची कमजोर स्थानिक संघटना, कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि नेत्यांमध्ये आपापसातले मतभेद, तर दुसऱ्या बाजूला एनडीएची एक मजबूत, संघटित आणि प्रभावी प्रचार यंत्रणा. याचा जो परिणाम व्हायचा तोच निवडणुकीच्या निकालात दिसला. ठीक आहे, पराभवाची कारणं तर आपण समजून घेतली. पण आता पुढे काय आहे? आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, जिथे आपण उपायांवर बोलणार आहोत. याला आपण पुनरुज्जीवनासाठीचा एक चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. ही एक अशी व्यूहरचना आहे जी आत्तापर्यंत निदान केलेल्या प्रत्येक समस्येवर थेट उत्तर देते. तर हे आहेत ते 4 महत्त्वाचे स्तंभ. पहिला, शेतकऱ्यांचा अजेंडा सर्वात महत्त्वाचा. दुसरा, एक व्यापक सामाजिक आघाडी उभी करणे. तिसरा, स्पष्ट आणि प्रभावी सत्ताविरोधी भूमिका मांडणे. आणि चौथा, जो तितकाच महत्त्वाचा आहे, मित्रपक्षांमध्ये एकी आणि मजबूती आणणे. गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी ही एक पद्धतशीर रणनीती आहे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे शेतकऱ्यांचा अजेंडा. ज्या मतदारसंघाचा आत्माच शेती आहे तिथे सुरुवात शेतीपासूनच करावी लागेल. उसाला योग्य भाव, कर्जमाफी आणि सिंचन योजनांवर ठोस काम. जेव्हा लोकांच्या मूळ प्रश्नांना हात घातला जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने संवादाची सुरुवात होते. दुसरा स्तंभ आहे सामाजिक एकतेचा. मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितांना एकत्र आणून त्यात अल्पसंख्याकांना सोबत घेऊन एक मोठी सामाजिक आघाडी तयार करण्याची गरज आहे. समाजात जेव्हा ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतात तेव्हा त्याला सर्वसमावेशकतेच्या संदेशानेच उत्तर देता येतं. रणनीती कागदावर तर खूप चांगली दिसते, पण ती प्रत्यक्षात आणायची कशी? आता या आराखड्याला आपण जमिनीवरच्या कृतीमध्ये कसं उतरवता येईल ते पाहूया. कारण शेवटी राजकारण हे मानवी संबंधांवरच चालतं. विश्वास परत मिळवायचा असेल तर लोकांपर्यंत जावंच लागेल. ही रणनीती जमिनीवर यशस्वी करायची असेल तर एका योग्य चेहऱ्याची गरज असते. नांदगावसारख्या मतदारसंघाला असा उमेदवार हवा जो तळागाळातील बदल घडवणारा असेल, ज्याची समाजाशी घट्ट नाळ आहे, ज्याला शेतीच्या समस्यांची खोलवर जाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे. आजच्या डिजिटल युगात प्रचार करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. मतदारांशी संपर्क साधताना, मग तो कोणत्याही माध्यमातून असो, त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं बंधनकारक आहे. कारण कोणताही संबंध, मग तो राजकीय असो वा वैयक्तिक, तो विश्वासावरच उभा राहतो आणि टिकतो. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. ही जी काही चर्चा आपण केली ती फक्त नांदगावच्या राजकारणापुरती मर्यादित नाहीये, तर ती प्रशासनाच्या मोठ्या ध्येयाशी जोडलेली आहे. मग खरंच फक्त रणनीती आणि डेटाच्या जोरावर लोकांचा गमावलेला विश्वास परत आणता येईल का? आणि त्याहून मोठा प्रश्न, नागरिकांचा तो सन्मान, त्यांची ती प्रतिष्ठा, ती परत मिळवून देता येईल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?